मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वहिनी ज्यांना भेटणार आहोत, रिद्धी रोशन पाटील. जाऊबाई आहेत साक्षी साईनाथ पाटील. तर नणंदबाई आहेत ज्योती जयेश मोरे. सालवड या ठिकाणी हा आजचा भाग संपन्न होतो आहे. आपणा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचबरोबर आजच्या भागातल्या लिटिल चॅम्प्स सोबत सुद्धा गप्पा मारता येणार आहे. तर कोण कोणाला जिंकून देणार सगळंच बघणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 घ्या उखाणा. लावीत होते कुंकू त्यात पडला मोती, रोशनराव आहेत माझे पती, सांगा बरं माझे भाग्य किती. तुम्हीच सांगा किती भाग्य किती. फार आहे. रोशनराव तुम्ही बोला. राणी माझी आहे सर्व कलेमध्ये कुशल, होम मिनिस्टर टीम येताना आजचा आमचा दिवस स्पेशल. अरे वा. वहिनी द्या ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. ते माझे सासरे. नमस्कार. त्या सासूबाई. नमस्कार. ह्या नणंदबाई. नमस्कार. ही जाऊबाई. नमस्कार. तिच्या मागे आहेत ते दीर. नमस्कार. ते नंदेचे मिस्टर. नमस्कार. त्या मावशी. नमस्कार. त्या पण मावशी. आणि ती मावशीची 2 मुलं आणि तो नणंदबाईचा मुलगा. अरे वा वा. नमस्कार. आणि हे छोटे छोटे हा माझा मुलगा मोठा. बरं. ही माझ्या चुलत दिराची मुलगी. हो. ती पण दिराची मुलगी. बर. आणि तो दिराचा मुलगा आणि तो माझा मुलगा. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. मग माहेर कुठलं. नांदगाव. नांदगाव कुठे आलं. नांदगाव इथूनच 10-15 मिनिटं लागतात. मग तिकडे कोण कोण असतं माहेरी. तिथे आई वडील असतात, भाऊ त्याची बायको आहे आणि त्याला एक 5 वर्षाची मुलगी आहे. कसं गेलं बालपण. कसं गेलं. बालपण एकदम छान गेलं. आई बाबा काय करायचे. माझे वडील बस कंडक्टर होते. गव्हर्नमेंट जॉब होता. हो ना. त्यामुळे म्हणजे कसं बालपण छान गेलंय आमचं. तुमचं बालपण कुठलं. आमचं बालपण हे सालवडगाव. सालवडमध्ये. तुमच्या घरात कोण कोण होतं लहानपणी. लहानपणी आई वडील आम्ही सगळे बहीण वगैरे सर्व एकत्र. कसं गेलं बालपण. एकदम छान. बरं मला विचारायचंय तुम्ही लहानपणी तुमच्या गावात माहेरी नागपंचमी वगैरे गावात कशी साजरी करायची. आम्ही जेव्हा लहान होतो ना हा. तेव्हा आम्ही आमच्या सगळ्या म्हणजे काकी आत्या मोठ्या आई वगैरे आमच्या जवळ द्यायची. सगळं रुमाला तसे बांधून द्यायचे तांदूळ वगैरे. तांदूळ. हा. आणि तिथे समुद्रकिनारी एक असं आदिवासींचं असं जोडपं राहायचं. म्हणजे ते राहायचे तर ते स्वतः असे नाग पकडायचे जिवंत. बापरे. तर तिथे आम्ही पूजा करायला जायचो. मग कधी कधी मग नंतर ते असं पिठाचा वगैरे बनवायला लागले ना मग पिठाचे. मग तिथे आम्ही पूजा करायला जायचो आणि आमच्या जवळ सगळे द्यायचे ते पूजेचं सामान वगैरे. सामान तुमच्याकडे द्यायचं. हा. तुमच्याकडे नागपंचमी कशी साजरी होते. नागपंचमीचा सण हा आपल्या गावात तरी फार कमी आहे. बरं बरं. मग ती घरी एखाद संध्याकाळी टायमावर पूजा वगैरे करायची, नागाला दूध नेऊन ठेवायचं किंवा काय अशी लोकांचं तोच असतो. बरं. तुम्ही कधी नाग बघितलाय प्रत्यक्ष. हो प्रत्यक्ष नाग बघितलं. कुठे. किल्ल्यामध्ये. कुठल्या किल्ल्यात गेले होते. आम्ही तारापूर शाळेमध्ये होते. हा. तर आमच्या शाळेच्या बाजूलाच एक किल्ला आहे. त्या किल्ल्यामध्ये हमेशा असं वर्गातून साप दिसायचे आम्हाला. बापरे. वर्गातून दिसायचे. तुम्ही कधी बघितलाय प्रत्यक्ष नाग. मला तसं अजूनपर्यंत तर नाही दिसलं. या ठिकाणी अवतीभोवती एवढं मला जंगल आहे. सर्वजण सांगतात पण मलाच का दिसत ना मला कळत नाही अजूनपर्यंत नाही. तुम्हाला घाबरत असणार. हो हो. बरं बालपण तर छान आनंदात गेलं. कसं जमलं लग्न. लग्न ह्यांची मावशी आहेत त्या. त्यांनी आमचं जुळवून दिलं. किती वर्षापूर्वी. 12 वर्ष. कोण बघायला आलं होतं. हे बघायला आले होते. तुम्हाला काय हो. हो गेलो होतो बाहेर. हा. पाहायला गेलो होतो ना. आणि मग काय झालं बघायला गेल्यावर. तिथे माझे काका आहेत त्यांच्या घरी बोलवलं होतं आम्हाला. हे तिकडे आधीच जाऊन थांबले होते ह्यांच्या मित्रांबरोबर. पण ह्यांच्या मित्रांना ह्यांनी सांगितलं नव्हतं की मी इथे मुलगी बघायला आलोय असं. बरोबर. तर मला तिथे माझ्या त्या काकांच्या मुली घेऊन गेल्या आणि मग मला सांगितलं. तर ह्यांनी काय सांगितलं बसायला वगैरे नाही सांगितलं, फक्त हिला समोरून जा असं सांगितलं. मग मी ते बसले होते मी ह्यांच्या समोरून गेली. तर ह्यांनी बघितलं ह्यांच्या मित्राला माहीतच नाही मुलगी बघायला आले तसं. मग हे काय बोललेच ना. मग ते ह्यांनी नंतर त्यांना सांगितलं. मग ते बोलले मी तर पाहिलीच नाही तिला. मग ह्याने काकांच्या मुलीला परत सांगितलं परत जायला सांग. मग मला परत जायला सांगितलं. कुठे रस्त्यावरच. नाही नाही त्यांच्या घरातूनच हॉलमधूनच. 2 वेळा राऊंड मारायला सांगितलं. फक्त 2 वेळा राऊंड. तुम्ही लगेच होकार दिला. होकार आम्ही 2-4 दिवसांनी दिला असं लगेच दिलेलं नाही. 12 वर्षापूर्वी. 12 वर्षापूर्वी. हो ना. पण मला विचारायचंय आता 12 वर्षानंतर हा प्रश्न विचारतोय. बोला बोला. पण काय असं कारण होतं की तुम्ही होकार दिला. कारण असं काही नव्हतं विशेष. आता लग्न आपला करायचंच आहे. मुलगी छान आहे. हा. संस्कृती आहे व्यवस्थित सर्व घरदार चांगला आहे. हो म्हणून टाकलं. कशी गेली 12 वर्ष. 12 वर्ष छान गेली. कसा आहे स्वभाव त्यांचा. स्वभाव त्यांचा छान आहे. मला समजून घेतात आणि थोडेसे विसराळू आहेत. बरं. ते प्रत्येक गोष्टीची आठवण करून द्यावी लागते सारखी सारखी. बरं लग्न झालंय लक्षात आहे. हा म्हणजे अधूनमधून आठवण करून देऊया. हा. काही वस्तू सांगितले ना आणायला तर विसरूनच येणार. मग ते आपण त्यांना
म्हणजे दुकान आहे आमचं, शॉप आहे कपड्यांचं, तिथून निघेपर्यंत मला त्यांना फोन करून सांगावं लागतं की हे घेऊन यायचं, हे घेऊन का यायचं. विसरता हो तुम्ही? मग जाणून बुजून विसरता? विसरत नाही, कधी लक्षात नाही राहत, एखादी गोष्ट होऊन जाते. आणि वहिनींचा स्वभाव कसा आहे? वहिनीचा स्वभाव छान आहे, सर्वांशी मन मिळावून, तापट नाही, तापट नाही, हं, हट्टी काही नाही. जोराने बोललं तरी ते ऐकून घेणारी आहे. अरे वा. असं भांडण वगैरे कधी काय नाही, राग तर तिला येतच नाही. हं. त्यामुळे मला बरं आहे असं की राग येत नाही, काही किल्ले तरी राग येत नाही. म्हणून ते विसरला. विसरला. एखादं गाणं म्हणायचं असेल नागपंचमी निमित्त तर कुठलं म्हणाल दोघे? तुमची वेळ सुरू होते आता. आली आली हो ही नागपंचमी, आली आली हो ही नागपंचमी, आमच्या घरी आले आमचे भावजी. बस एवढंच बोलू. तो नाग कुठे असेल तर आण रे. काय उत्स्फूर्त गायलाय तुम्ही, स्वतःचं गाणं तयार करून. मला वाटलं आली माझ्या घरी ही दिवाळी आहे का काय आहे, पण त्यांनी आली माझ्या घरी ही नागपंचमी इथपर्यंत ठीक होतं. आले भावजी, आता मला कळेना म्हणजे काय. जाऊन वारुळातच बसलो आता. वा वा. बरं, एक छोटासा खेळ आहे तुमच्यासाठी, आणि पहिलं बक्षीस नागपंचमीच्या दिवशी तुम्ही त्यांना मिळवून देणार का मला बघायचं आहे. हा हो, देऊ ना. नाहीतर तुम्हाला वारुळात बसायला लागेल. 5 वस्तूंची नावं घेईन, त्यातली एक वस्तू वेगळी आहे. हां, आणि ती तुम्ही जी विसंगत वस्तू आहे ती ओळखायची. त्या ठिकाणी बंद पाकिट ठेवलं आहे आम्ही. कुठे आहे ते तुम्हीच शोधायचं. 10 सेकंदात बंद पाकिट घेऊन यायचं. कुणी सांगायचं नाही. चकली, करंजी, कुकर, लाडू, शंकरपाळी. वेळ सुरू झाली. 2, 1. ही सोन्याची नथ तुम्हाला बक्षीस म्हणून मिळवून दिली. नमस्कार. नमस्कार. तुम्ही यांच्या कोण? माझी वहिनी ती, मी तिची नणंद. नणंद. तुम्ही? मी जाऊबाई, जाऊबाई. लहान. तुमचं माहेर कुठलं? पाचमारक, पण आम्ही BRC मध्ये राहायचे. आणि तुमचं सासर कुठे? माझं सासर सालवडच. सालवडच. इथल्या इथे कसं काय? ते अरेंज मॅरेज झाली, लव्ह मॅरेज नाही. मी कुठे म्हटलं पण. तुम्ही नागपंचमी कशी साजरी करायची दोघी? फक्त आम्ही उपवास करतो, संध्याकाळी देवळात वगैरे जातो आणि असं नारळ वगैरे देतो, हार वगैरे, पाया वगैरे पडून घरी मग संध्याकाळी आपलं जेवायचं. तुमच्याकडे? आमच्याकडे पण म्हणजे असं उपवास वगैरे करतो आणि असं घरीच संध्याकाळी पूजा वगैरे करून मग जेवतो. असं गावा ठिकाणी नाही, कारण का कॉलनीत राहिले त्याच्यामुळे मला गाव. तुम्ही प्रत्यक्ष नाग बघितलाय कधी? नाही. तुम्ही? हो, पाहिलंय. कुठे? माझ्या घरी 2 वेळा आलेला. तो काय पाहुणा आहे का? तो पाहुणा नाहीये, पण माझं घर कसं थोडं शेतामध्ये आहे ना, तर शेतामधून भरपूर हे आहेत, म्हणजे वारुळ आहेत. तो कुठे पण कसा पण येतो तो. असं मागे आमच्या ह्याला म्हणजे कौलावर वगैरे आणि पत्र्यामध्ये पण घुसून राहिलेला. जेव्हा आला होता तुम्ही घरातच होता? हो. तुम्हाला कळलं कसं तो घरात आलाय? त्यावेळेला तो माझ्या डायरेक्ट वर होता नाग. हा. पण तुम्ही तेव्हा वर कसं बघितलं? असं लक्ष जाते सर आपलं, असं करता काय तुम्ही घरात अशाच बसलेल्या? अशा बघत नाही, पण असं अचानक लक्ष गेलं माझं. गेलं वरती नाग दिसला मोठा. काय करत होता तो? असं बसलेला होता. असं मग त्याला काय केलं काय? मग त्याने काय नाही, घाबरली मी आणि घरात आली. पुढच्या वेळेला, दुसऱ्या वेळेला नाग? माझा धीर हातपाय धुवायला बाहेर गेला, तर त्याचं अचानक लक्ष असं भिंतीवर गेलं. तो भिंतीवर चढत होता. बापरे. हा. म्हणजे इथे नाग कुठेही भिंतीवर वगैरे चढतात? म्हणजे आमच्या मागे तर आहेच, कारण आमच्या पूर्ण शेतावर जमीन आहे, म्हणजे पूर्ण शेत आहे सगळं. आम्ही इकडे येऊ नये म्हणून सांगताय हो, नाही. पण तुमचं मला एक आवडलं, सगळ्यांनी असंच केलं पाहिजे. असं सतत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असं बघत राहायचं. बघायला भेटते सगळं बाहेरचं. काय मला आवडलंय, तुमची टेक्निकच आवडली. बरोबर. पण मला सांगा, कशी आहे ती तुमची वहिनी? वहिनी छान आहे, अति उत्तम. म्हणजे स्वभाव वहिनीचा म्हणजे फार चांगला आहे. सगळ्यांना मनमिळाव आहे. मेन म्हणजे बाबा आईला बघते ते मेन आहे माझ्यासाठी. तिच्याविषयी असं खूप छान आहेत. म्हणजे मला हवे तसेच आहेत मोठ्या वहिनी अशा. म्हणजे मी काय चुका केला की त्या सांभाळून घेतात. हो, तुम्ही चुका करायला मोकळे. सांगा, सुनेबद्दल सांगा. चांगले आहेत. काय चांगलं आहे? सुना आमच्या चांगल्या आहेत. चांगल्या म्हणजे काय चांगले आहेत? चांगल्या म्हणजे काय, आम्हाला सगळं व्यवस्थित घर हातात आणून देतात, जेवण सुद्धा. हो. बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या सुनबाई एकदम व्यवस्थित आहेत. बोलण्या चालण्याला वाटेल त्या वेळेवर आम्हाला जसं सांगितलं तसं काय चहा वगैरे काय लागेल ते खाणं वगैरे.
आमच्या सुनबाई चांगल्या आहेत, एकदम फर्स्ट क्लास आहेत. काही म्हणजे आम्हाला बहिणीला सुद्धा त्रास देत नाहीयेत. ही माझी बहीण आणि भाऊजी आहेत ना, त्यांना काहीच नाही. सगळं ताट वगैरे, बहिणीचं मागे ऑपरेशन वगैरे झालं तर स्वतः ते ड्रेसिंग वगैरे डॉक्टरसारखे नर्ससारखे काम करायचे. चांगलं आहेत, सगळं मिळून करतात. काय नसलं घेतलं तरी इथून तिथे, तिथलं इथं जेवण वगैरे आम्हाला सगळं देतात. वहिनी कमी आणि जास्त, बहीण जास्त आहेत माझ्या. कारण एक्झॅक्टली एक तर बनावं जायचं तर ATMच आहे. एक आहे तरी जेवण वगैरे वगैरे काय लागलं, आणि एक वहिनी आहे ती ATM आहे, तिकडे कधी पैसे लागले की वहिनीकडे जायचं. वहिनी 100 रुपये दे, वहिनी 50 रुपये दे. वहिनी लगेच म्हणजे असं विचार न करता काढून देते. मला जरा या लिटिल चॅम्पशी गप्पा मारू द्या. बघूया या दोघींपैकी कोणाला जिंकून देणार ते. नाव सांग. कैवल्य पाटील. बरं, कितवीत आहेस? 6th. तुला आई बाबा ओरडतात का कधी? हो. का? अभ्यास न करत त्यामुळे. आई बाबांनी फटका दिलाय तुला? हो. कोणी कोणी? पप्पा. हात लागतो पप्पांचा? हो. अरे रे, काय तुझे हाल आहेत रे. नाव सांगा. आरही. कितवीत आहेस? 1ली. तुला घरात कोण ओरडतं? पप्पा. काय सगळ्यांचे पप्पा? का ओरडतात तुला? अभ्यास नाही करत. का नाही करत? लहान मुलांनी अभ्यास केला पाहिजे की नाही? हो. नाव सांग. मिंजल मच्छिंद्र मोरे. बरं, कितवीत आहेस तू? 1ली. घरात कोण कोण आहे तुमच्या? बाबा आणि मम्मी पप्पा. हो. तुला काय आवडतं? खेळायला आवडतं की अभ्यास आवडतो? अभ्यास. अभ्यास. नाव सांग. रुना साईनाथ पाटील. कितवीत आहेस तू? 1लीत. तुला घरी कोण ओरडतं का? पप्पा. का? अभ्यास नाही करत म्हणून. तुमच्या घरात हट्टीपणा कोण करतं रे? मी. का? आईकडे काय बघतो? मला सांग इकडे आता. तुम्ही साप बघितलाय कधी? नाग बघितलाय? हो. कधी? मंगलात्तेकडे. मंगलात्या म्हणजे? शेजारी. त्यांच्याकडे साप आला होता? हो. केवढा होता? एवढा? अच्छा, हा, लांब मोठा होता. तुमच्यापैकी तू बघितलाय साप? कुठे? इकडे कुठे? मंगलात्तेकडे. मंगलाई आहे का सापात वारुळात राहते की काय मंगलाई? तू रे, नाव सांग तुझं. माय नेम इज रचित रोशन पाटील. ओ, इंग्लिश स्पीकिंग. ओके. हा, बरं, आता या 5 जणांमधून कोण खेळणार बघूया. या असंख्य चिठ्ठ्यांमधून 2 नावं घेऊया. माही, तू यांच्यासाठी खेळायचंयस. या कोण? आत्यासाठी तू खेळायचं. हा माही. तर दुसरी चिठ्ठी. आरोही, तू कोणासाठी खेळणार? काकीसाठी. बघूया आता या दोघींपैकी कोण जिंकून देणार. 1, 2, 3. लवकर. 1, 1, 2. हा, माही, काही क्षणांच्या फरकाने तू खेळ आधी पूर्ण केला. अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं. अभिनंदन. बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. काय सांगणार नणंदबाईंनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? नणंदबाईंचा स्वभाव तर एकदम छानच आहे. त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेला समजून घेतलेलं आहे आणि आम्हाला काहीही सांगितलं चांगलं म्हणजे मार्गदर्शन केलेलं आहे. आईकडे जेवढं ज्ञान नव्हतं तेवढं मला इथे आल्यानंतर मिळालं. तुमचं काय म्हणणं आहे? वहिनीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? वहिनीचा स्वभावामध्ये बदल म्हणजे वहिनीचा स्वभाव फारच चांगला आहे. आता रागावणं वगैरे तिला काही येत नाही, पण आता तिला बदल म्हणजे भावावर रागावलं पाहिजे? नाही, रागावलं नाही पाहिजे. तिचा बदल काही नको, काही जबरदस्ती करायला लावू नका. बदलमध्ये काहीच नाही, व्यवस्थित आहे सगळं असं. बरं, मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा मागायची सर्वांचीच. काय चुकलं वगैरे असेल तर
माफ करा. आणि तुम्ही? मला क्षमा मागायची असं माझ्या हातून कधी चुकलं असेल असं वाटत नाही मला, पण तरी पण मी सांगेल की काही नकळत माझ्या हातून चुकलं असेल तर मला क्षमा करावी. आता या दोघींपैकी कोण पैठणी जिंकणार ते बघणार आहोत. बघूया पैठणीच्या खेळात काय घडणार. या खेळामध्ये दोघींनाही 10-10 संधी मिळणार आणि या 10 संधीमध्ये ही रिंग कुठेही अडकली तरी चालेल. लक्षात ठेवा, 10 संधीमध्ये सगळ्यात जास्त गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. तुमच्यापासून सुरुवात. एक. चला, 5 संधीमध्ये 1 ही गुणसंख्या. तुमची गुणसंख्या 1 टाका. 2 3 4 5. त्यांची गुणसंख्या 5 आहे. तुमच्याकडे 10 संधी आहेत. बघूया. एक. 2 3. पण 10 संधी संपल्या. अभिनंदन. नागपंचमीच्या दिवशी बऱ्याचशा मुली माहेराला जातात हो. आणि माहेराहून आशीर्वाद घेऊन येतात. तुम्हीही माहेरी आलात आणि आता थेट पैठणी घेऊनच गेलात. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. तरी तुम्हाला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आपणा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, स्वतःची काळजी घेत राहा. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.